नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीज मध्ये. आज आपण या सिरीज मधला भाग 8 कव्हर करणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा, गट ब, गट क पूर्व परीक्षा आणि गट क ची मुख्य परीक्षा या सर्व परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा चालू घडामोडींवर आधारित एमसीक्यूज आपण या लेक्चर मध्ये सोडवत आहोत. या अगोदरचे 7 भाग तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहेत. ते प्रत्येक भाग प्रत्येकाने बघा आणि श्रीकांत साठे परिक्रमा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर या भागामध्ये झालेल्या प्रश्नांची पीडीएफ दरवेळी मी देतो, त्याही तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, चलो लेट्स स्टार्ट. पहिला प्रश्न घ्या. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर R.N. अग्रवाल यांचे ऑगस्ट 2024 मध्ये निधन झालं. त्यांना कोणत्या क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जायचे? ऑप्शन 1 पृथ्वी, ऑप्शन 2 अग्नी, ऑप्शन 3 त्रिशूल आणि ऑप्शन 4 आकाश. आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि R.N. अग्रवाल यांना अग्निमॅन म्हणून ओळखलं जातं. आपल्याला माहिती पाहिजे की R.N. अग्रवाल हे भारतातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका बजावलेले डॉक्टर राम नारायण अग्रवाल असं त्यांचं मूळ नाव आहे. हैदराबाद इथं त्यांचं निधन झालं वयाच्या 84व्या वर्षी. जर बघितलं तर डीआरडीओ मध्ये 1983 सालापासून ते प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणजे प्रकल्प संचालक या नात्यानं अग्नि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचं नेतृत्व करत होते. जर बघितलं तर अग्नि क्षेपणास्त्राचे जनक किंवा अग्निमॅन किंवा अग्नि अग्रवाल असंही त्यांना संबोधण्यात येत होतं. जयपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी पदवी घेतली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू मध्ये पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली. ते हैदराबाद इथल्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेमध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी मध्ये जर बघितलं तर कार्यरत झाले. पुढे 1983 मध्ये इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो होता तो सुरू झाला आणि अग्नि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे पहिले प्रकल्प संचालक म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं. 1989 मध्ये त्यांनी 800 किलोमीटर मारा करणाऱ्या अग्नि क्षेपणास्त्राची पहिल्यांदा यशस्वी चाचणी केली आणि जर बघितलं तर डीआरडीओच्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे ऍडव्हान्स सिस्टीम लॅबोरेटरीचे संस्थापक संचालक म्हणून पण ते 2005 मध्ये निवृत्त झाले. भारत सरकारने 1990 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि 2000 साली पद्म भूषण पुरस्कार हे तृतीय आणि चतुर्थ सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केलेले आहेत. पद्मविभूषण नाहीये त्यांना, पद्मश्री आणि पद्मभूषण कुठल्या साली मिळाला हे पण आपल्याला महत्वाचं आहे, कारण का महत्वाच्या पर्सनॅलिटीजवर जे पुरस्कार मिळालेले त्या सालांमध्ये बदल केलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्नही एमपीएससी न विचारलेले आहेत. तुम्हाला कळाल सगळ्यांना? ओके. प्रश्न क्रमांक 2. सप्टेंबर 2024 मध्ये मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन 1 डॉक्टर अपूर्वा पालकर, ऑप्शन 2 डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ऑप्शन 3 डॉक्टर अविनाश आवलगावकर आणि ऑप्शन 4 डॉक्टर सदानंद मोरे. चला प्रश्न सोडवा. आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि याचं उत्तर आहे मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती झालेली आहे. मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी म्हणजेच व्हाईस चान्सलर म्हणून मराठी भाषेचे गाढे अभ्यासक असणारे डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती पाहिजे की हे विद्यापीठ कुठं स्थापन करण्यात आलेलं आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये रिद्धपूर या ठिकाणी जर बघितलं तर हे विद्यापीठ स्थापन केलं जात आहे. महानुभाव पंथाचं प्रमुख केंद्र आहे रिद्धपूर, तिथे हे स्थापन केलं जात आहे. आपल्याला माहिती पाहिजे की डॉक्टर अविनाश आवलगावकर हे अमरावती जिल्ह्यामध्ये जन्मलेले आहेत. नगर मधल्या महाविद्यालयानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं मराठी भाषा विभागामध्ये त्यांनी अध्यापन केलेलं आहे. महानुभाव साहित्याचे ते गाढे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर किलबिल, सांजबावरी असे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत. मराठीचे भवितव्य, लीळा चरित्र, संशोधन आणि समीक्षा अशा पुस्तकांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. विदर्भ संशोधन मंडळाने त्यांना संशोधन महर्षी या उपाधीनं गौरवलं होतं
आणि डिसेंबर 2023 मध्ये मराठी भाषा विद्यापीठाला मंजुरी दिल्यानंतर जर बघितलं तर डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालच्या समिती ही नेमण्यात आली होती की विद्यापीठाची स्थापना कशी करावी वगैरे, आणि या समितीमध्ये पण डॉक्टर अविनाश आवलगावकर हे काय होते बरं, सदस्य होते. काल सगळ्यांना. तर यामध्ये डॉक्टर अपूर्वा पालकर पण आपल्याला माहिती पाहिजे. डॉक्टर अपूर्वा पालकर कोण आहेत बरं, तर महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, त्याला आता काय नाव देण्यात आलंय, रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ. ठीक आहे. हे जर बघितलं तर कुठं आहे, सध्याच्या घडीला मुंबईमध्ये त्याचा कॅम्पस भरवण्यात येतोय टेम्पररी, आणि ते नंतर पालघर मध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे. पालघर मध्ये मोठा कॅम्पस बनवण्यात येत आहे. तर रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या व्हाईस चान्सलर कुलगुरू कोण होत्या, आहेत डॉक्टर अपूर्वा पालकर. या पण आपल्याला इथं माहिती हव्या. त्यानंतर तिसरा प्रश्न घ्या. ऑगस्ट 2024 मध्ये लोकार्पण करण्यात आलेलं मान्याची वाडी हे राज्यातलं पहिलं सौर ग्राम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 सांगली, ऑप्शन 3 रायगड आणि ऑप्शन 4 सातारा. आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 4 सातारा. सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये मान्याची वाडी हे गाव आहे. ते गाव राज्यातलं पहिलं सौर ग्राम ठरलेलं आहे. ऑगस्ट 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं लोकार्पण केलं. राज्यामध्ये 100 गावं 100% सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम आहे आणि त्या मोहिमेमधलं हे पहिलं गाव आहे. या गावामध्ये महावितरणच्या वतीनं 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलेलं आहे. सगळीकडे सौर ऊर्जा वापरण्यात येते. तर मान्याची वाडी हे राज्यातलं पहिलं सौर ग्राम आहे, हे आपल्याला इथं माहिती हवं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, अयोग्य जोडी किंवा जोड्या निवडा. राज्य सांस्कृतिक जीवन गौरव पुरस्कार 2024च्या विजेत्यांबाबतची या जोड्या आहेत. विधान अ, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 चा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल. ब विधान आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार श्रीमती शुभदा दादरकर. क विधान आहे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जनार्दन वायदंडे. अयोग्य जोड्या निवडायच्या आहेत. पर्यायी उत्तर आहे ऑप्शन 1 फक्त ब, ऑप्शन 2 फक्त अ आणि क, ऑप्शन 3 फक्त ब आणि क, ऑप्शन 4 एकही नाही. अविधान आहे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल. ब विधान आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार श्रीमती सुभदा दादरकर. क विधान आहे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार जनार्दन वायदंडे. हे त्याचं काय आहे बरं, उत्तर आहे, म्हणजे स्टेटमेंट मधलं उत्तर आहे. तर अयोग्य जोड्या कुठल्या, याचं ऑप्शन आहे ते म्हणजे फक्त ब. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना देण्यात आलेला आहे. तर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार हा शुभदा दादरकर यांना नाही, तर आरती अंकली टिकेकर यांना देण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ऑगस्ट 2024 मध्ये राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि जीवन गौरव पुरस्कारांच्या रकमेमध्ये पण वाढ करण्यात आली. ती 5 लाखांवरनं 10 लाख अशी डबल करण्यात आलेली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कार जे आहेत, जीवन गौरव पुरस्कारांची रक्कम किती करण्यात आले, 10 लाख करण्यात आले. त्याचबरोबर राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची रक्कम आता 3 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती पाहिजे की 10 लाख रुपये बक्षीस रक्कम असणाऱ्या राज्य सांस्कृतिक जीवन गौरव पुरस्कारांमध्ये अत्यंत महत्वाचा पुरस्कार गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. आपण बघितला होता लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट तर्फे देण्यात येतो आणि तो पुरस्कार मिळाला होता 2025 चा कुमार मंगलम बिर्ला यांना. हा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो आणि तो ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा मिळालेला आहे.
त्याचबरोबर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना मिळालेला आहे. तर नटवर्य प्रभाकर पंचीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार नाट्य क्षेत्रामधल्या योगदानासाठी प्रकाश बुद्धिसागर यांना तो मिळालेला आहे. तर संगीत रंगभूमीवरच्या योगदानासाठी संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार देण्यात येतो, जीवनगौरव पुरस्कार तो श्रीमती शुभदा दादरकर यांना मिळालेला आहे. तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा जर बघितलं तर वारकरी संप्रदायांमधल्या हबपन्ना वगैरे देण्यात येतो, तर तो संजयजी महाराज पाचपोर यांना. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हा तमाशा क्षेत्रामधल्या योगदानासाठी देण्यात येतो, शशिकला झुंबर सुक्रे यांना तो मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 2024चा 23चा शशिकला झुंबर सुक्रे तर 24चा जनार्दन वायदंडे यांना मिळालेला आहे. हे राज्य शासनाचे पुरस्कार हे महत्वाचे आहेत, यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचे गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार. हे सोडून 12 विभागांतर्गत राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिले जातात, जसं की नाटक क्षेत्रामध्ये श्रीमती विशाखा सुभेदार यांना हा पुरस्कार मिळालाय. कंठसंगीत क्षेत्रामध्ये सुदेश भोसले जे अमिताभ बच्चन यांचा आवाज काढायचे त्यांना मिळालेला आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारे जर बघितलं तर हे इतर क्षेत्रामध्ये पण पुरस्कार दिले जातात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, योग्य जोडी किंवा जोड्या निवडा. 59वे राज्य चित्रपट पुरस्कार 2021 नुसार. विधान आहे 2021 साठी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 1 कारखानिसांची वारी. विधान आहे चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2023 शिवाजी साटम. विधान आहे स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आशा पारेख. पर्यायी उत्तर आहे ऑप्शन 1 फक्त ब, ऑप्शन 2 फक्त अ आणि क, ऑप्शन 3 फक्त ब आणि क आणि ऑप्शन 4 अ ब आणि क. तर याचं उत्तर आहे अ ब आणि क. चारीच्या चारी स्टेटमेंट बरोबर आहेत. 58वा आणि 59वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा हा वरळी इथं ऑगस्ट 2024 मध्ये पार पडला आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल, चित्रपटांसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार रोहिणी हट्टंगडी, कंठसंगीतासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार सुदेश भोसले हे तर देण्यात आलेच, आपण बघितले मागचे. त्या सोबत चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मराठी चित्रपट सृष्टीतल्या आजीवन योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो, तो दया दरवाजा तोडदोवाले शिवाजी साटम यांना मिळालेला आहे. तर सध्या कार्यरत असणारे मराठी चित्रपट सृष्टीतल्या व्यक्तीला चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात येतो 2023चा, तो दिग्पाल लांजेकर यांना मिळालेला आहे. तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आजीवन योगदान देणाऱ्या व्यक्तीला स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2023 देण्यात आला, आशा पारेख यांना तो देण्यात आला. तर विशेष योगदान पुरस्कार स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार एन चंद्रा या चित्रपट निर्माते दिग्दर्शकांना देण्यात आलेला आहे. काय सगळ्यांना? तर 58वा 59वा महाराष्ट्र चित्रपट सोहळ्यांमध्ये पुरस्कार मिळाले. मात्र 58व्या राज्य चित्रपट पुरस्कार 2020 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांना हा पुरस्कार मिळाला. आपल्याला माहिती पाहिजे दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 1 4 लाख रुपयांचा पुरस्कार 2020 मध्ये म्हणजे 58व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये 2020 साठी कुणाला मिळाला? तर तो मी वसंतराव या चित्रपटाला. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मी वसंतरावचे डायरेक्टर निपुण धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. तर प्रश्नामध्ये 59व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा 2021 साठीचा प्रश्न होता. तर त्यामध्ये आपल्याला माहिती पाहिजे दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक 1 हा कारखानिसांची वारी या चित्रपटाला आणि त्याचे डायरेक्टर मंगेश जोशी यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार 2021 साठी गोदावरी चित्रपटाच्या अभिनेता जितेंद्र जोशी याला, तर उत्कृष्ट अभिनेत्री ही तिचं शहर होणं या चित्रपटामधल्या भूमिकेसाठी सोनाली कुलकर्णीला हा अवॉर्ड मिळालेला आहे. काल सगळ्यांना? तर हे स्क्रीनशॉट घ्या आणि मी स्टार केलेले
58वे आणि 59वे एवढे फक्त स्टार केलेले जात आहे आणि गुलाबी केलेले जे बॉक्सेस आहेत तेवढेच काय करा लक्षात ठेवा. 59चा पण स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर ठळक राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचा पण स्क्रीनशॉट घ्या. यस, बिंग एस्पिरंट या ऍपवर अर्जुन बॅच तुम्हाला गट ब गट क च्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची बॅच लॉन्च झालेली आहे. ही बॅच उपलब्ध आहे आणि प्राइस ड्रॉप सध्या चालू आहे. केवळ 999 रुपयांमध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे आणि त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा आणि लवकरच ऍडमिशन करा. तसंच राज्यसेवा पूर्व परीक्षा तुम्ही देत असाल तर सातत्य बॅच ही उपलब्ध आहे. या बॅचचा ही प्राइस ड्रॉप आहे. केवळ 999 रुपयांमध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल. या बॅचचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. 2026च्या चालू घडामोडी तुम्हाला करायच्या असतील आणि किंवा 2025 जानेवारी टू डिसेंबर पर्यंत चालू घडामोडी सेक्शन वाईज मंथ वाईज कव्हर करायचे असतील तर त्यासाठी वार्षिक चालू घडामोडी बॅच घ्या. सध्याच्या घडीला ही बॅच घेणं का फायद्याचं आहे, कारण का त्याच्यावर मी बोनस तुम्हाला वन लाइनर बॅच फ्री दिलेली आहे. तर वन लाइनर बॅच सह वार्षिक चालू घडामोडी बॅच साठी लवकरात लवकर एनरोल करा या बॅचला आणि या बॅचचा लाभ घ्या. तुम्हाला केवळ वन लाइनर चालू घडामोडी 2025 ची बॅच करायची आहे. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत दर महिन्याचे 400 प्लस वन लाइनर्स हे PDF फॉर्म मध्ये तुम्हाला उपलब्ध ऍप वर होतील आणि त्याची प्रश्नांची PDF डाउनलोड करून प्रिंट ही काढता येईल. तर अशा प्रकारे वन लाइनर चालू घडामोडी 2025 ची बॅच ही उपलब्ध आहे. या बॅचलाही काय करा बरं एनरोल करू शकता. आपण जसे घेतोय एमसीक्यू त्या एमसीक्यू सारखे दर महिन्याचे 300 प्लस एमसीक्यू तुम्हाला जर सोडवायचे असतील तर परिक्रमा सराव प्रश्नसंच बॅच 2024 साठी आणि 2025 साठी उपलब्ध आहे. त्या बॅचला काय करा एनरोल करू शकता. आणि राज्यसेवा नागरी संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे त्यासाठी तुम्हाला जॉग्राफी आणि पर्यावरणची क्विक रिव्हिजन कमीत कमी वेळामध्ये रिव्हिजन करायची असेल तर अत्यल्प दरामध्ये अभिजित पाटील सरांची भूगोल व पर्यावरण बॅच आपल्या ऍप वर उपलब्ध आहे. त्याचाही लाभ घ्या. तर बिंग एस्पिरंट हे ऍप डाउनलोड करा आणि त्या ऍप वर आपले विविध बॅचेस आहेत त्या बॅचेसचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. दर महिन्याचे करंट अफेअर्स करण्यासाठीच्या पण बॅचेस आहेत त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. ओके, चलो लेट्स स्टार्ट. 6वा प्रश्न घ्या. 29 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या मंत्रालयानं रिसेट नावाचा नवीन कार्यक्रम सुरू केला? 29 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या मंत्रालयानं रिसेट नावाचा नवीन कार्यक्रम सुरू केला? ऑप्शन 1 सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, ऑप्शन 2 युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, ऑप्शन 3 कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, ऑप्शन 4 संरक्षण मंत्रालय. आपला वेळ इथं समाप्त होतोय. याचं उत्तर आहे युवा व्यवहार क्रीडा मंत्रालय. प्रश्न आपण जर व्यवस्थित वाचला असता तर उत्तर आपल्याला रिसेट कार्यक्रम माहित नसता तरी उत्तर काढता आलं असतं. कसं काय? 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन, मेजर ध्यानचंद यांची जयंती, तर तो आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी क्रीडा म्हणजे क्रीडा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचीच कुठली तरी योजना असेल, बरोबर आहे. तर त्यानुसार युवा व्यवहार क्रीडा मंत्रालय आपण मार्क करू शकलो असतो. रिसेट कार्यक्रम आपल्याला माहिती पाहिजे 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन 2024 साजरा करण्यात आला आणि या दिवशी सरकारनं रिटायर्ड स्पोर्ट्स पर्सन एम्पॉवरमेंट ट्रेनिंग रिसेट नावाचा कार्यक्रम सुरू केलाय. निवृत्त जे खेळाडू आहेत त्यांचा आवश्यक ज्ञान आणि कौशल्य त्यांना देऊन त्यांना अधिक रोजगारक्षम बनवून त्यांना सक्षम करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. 20 ते 50 वयोगटातल्या सेवानिवृत्त खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय पदकं जिंकलेली आहेत, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलाय किंवा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यता प्राप्त केलेली आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येईल. 2 स्तरांचा हा शैक्षणिक पात्रतेवर आधारित कार्यक्रम असेल. इयत्ता 12वी आणि त्यावरच्या शैक्षणिक पात्रतेसाठी वेगळा कार्यक्रम, इयत्ता 11वी आणि खालील पात्रतेसाठी वेगळा कार्यक्रम. कोण बरं ट्रेनिंग देणार या रिटायर्ड सर्व स्पोर्ट्स पर्सनला? तर लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्वाल्हेर मध्ये आहे. LNIPE या संस्थेतर्फे ही या योजनेअंतर्गत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. या योजनेची मध्यवर्ती संस्था अंमलबजावणी करण्यासाठी कुठली आहे? लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन. कळालं सगळ्यांना? ओके, पुढचा प्रश्न घ्या. 7वा प्रश्न. खालील विधाने अभ्यासा. 2024च्या उन्हाळी पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारतानं 7 सुवर्णांसह एकूण 29 पदके जिंकत 18वं स्थान पटकावलं.
ब प्रीती पाल ही ऍथलेटिक्स मध्ये 2 पॅरालिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ऍथलीट ठरलेली आहे. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहेत? ऑप्शन 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 अ आणि ब दोन्ही, ऑप्शन 4 अ आणि ब दोन्ही नाही. याचं उत्तर आहे दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन 3. 2024च्या उन्हाळी पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये भारतानं 29 पदकं जिंकली, त्यामध्ये 7 सुवर्ण पदकं होती, 18वा क्रमांक भारताला मिळाला. तर प्रीती पाल ही ऍथलेटिक्स मध्ये 2 पॅरालिम्पिक पदकं जिंकणारी, दोन्ही कांस्य पदकं तिने जिंकली, ही पहिली भारतीय महिला ऍथलीट ठरली होती. आपल्याला पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा डिटेल मध्ये माहिती पाहिजे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 2024च्या उन्हाळी पॅरालिम्पिक स्पर्धा समर पॅरालिम्पिक गेम्स या ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये कुठे झाल्या? फ्रान्स मधल्या पॅरिस इथं झाल्या. आणि या स्पर्धेमध्ये भारतानं 7 गोल्ड मेडल्स, 9 सिल्वर मेडल्स आणि 13 कांस्य पदकं म्हणजे ब्रॉन्झ मेडल जिंकत 29 पदकं जिंकली आणि आतापर्यंतची भारताची ही सर्वोच्च कामगिरी ठरलेली आहे. भारताला पदक तालिकेमध्ये 18वं स्थान मिळालं आणि एकूण 50 जर बघितलं तर आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये 50 पदकं टोटल आतापर्यंत भारताने जिंकलेली आहेत. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा मागची झाली होती 2020 मध्ये, तिथं भारत 5 सुवर्ण पदकांसह कितव्या नंबरवर होता? 24व्या स्थानावर होता, म्हणजे भारताचं स्थान हे सुधारलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की चायना पदक तालिकेमध्ये अव्वल ठरला, त्यानंतर ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आणि मग 18व्या क्रमांकाला भारत आहे. भारताचे भाग्यश्री जाधव जी गोळाफेकपट्टू आहे आणि सुमित अंतिल जो भालाफेकपट्टू आहे, हे उद्घाटन सोहळ्याचे फ्लॅग बिरर होते. तर समारोप सोहळ्याला प्रीती पाल जी धावपट्टू आहे, जिनं 2 ब्रॉन्झ मेडल जिंकले, आणि हरविंदर सिंग जो तिरंदाज आहे, हे समारोप सोहळ्याला जर बघितले तर काय होते? फ्लॅग बेरर होते. भारताने या स्पर्धेसाठी 12 क्रीडा प्रकारांमध्ये 84 पॅरा ऍथलीट्स, दिव्यांग ऍथलीट्स पाठवले होते. दिव्यांगांसाठीची ही काय बरं स्पर्धा आहे. आपल्याला माहिती पाहिजे की या स्पर्धेमध्ये 7 भारताची जी काही सुवर्ण पदकं आहेत ती कोणी जिंकली? अवनी लेखरा ही नेमबाज आहे, तिला 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळालं. नितेश कुमार बॅडमिंटनपट्टू आहे, पुरुष एकेरीमध्ये गोल्ड मेडल मिळालं. सुमित अंतिल हा भालाफेकपट्टू आहे, त्याला गोल्ड मेडल मिळालं. हरविंदर सिंग हा तिरंदाज आहे, पुरुष वैयक्तिक रिकर्व ओपन मध्ये गोल्ड मेडल मिळालं. धरमवीर ऍथलेटिक्स पुरुष क्लब थ्रो मध्ये गोल्ड मेडल मिळालं. प्रवीण कुमार ऍथलेटिक्स पुरुष उंच उडीमध्ये गोल्ड मेडल मिळालं. आणि नवदीप सिंग याला ऍथलेटिक्स पुरुष भालाफेक मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. महाराष्ट्राचे सचिन खिल्लारी यांना ऍथलेटिक्स पुरुष गोळाफेकीमध्ये रौप्य पदक मिळालं होतं. त्याचबरोबर प्रीती पालला ऍथलेटिक्स महिला 100 मीटर T35 आणि 200 मीटर T35 मध्ये 2 ब्रॉन्झ मेडल मिळाले, हेही आपल्याला इथं माहिती पाहिजे. ठीक आहे. तर या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमधले फेमस भारतीय खेळाडू कोण कोण होते? प्रीती पाल जी 2 पदकं जिंकली आणि ऍथलेटिक्स मध्ये 2 पॅरालिम्पिक पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ऍथलीट ठरलेली आहे. तिला 2 कांस्य पदकं मिळाली. कपिल परमार यानं अंध जुडो प्रकारामध्ये पहिल्यांदाच भारताला पदक जिंकून दिलं. हरविंदर सिंग यानं तिरंदाजीमध्ये पहिल्यांदाच भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं. महाराष्ट्राचे सांगलीचे सचिन खिल्लारी यांनी पुरुष गोळाफेक F46 प्रकारामध्ये आशियाई विक्रम नोंदवला आणि रौप्य पदक कमावलं. त्याचबरोबर जलतरणपट्टू माजी जलतरणपट्टू मुरलीकांत पेटकर हे बी आपल्याला माहिती पाहिजे, त्यांना अलीकडे अर्जुन जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. का बरं? तर 72 मध्ये पॅरालिम्पिक मध्ये भारताला पहिलं पदक त्यांनी मिळवून दिलं होतं. ठीक आहे. सुवर्ण पदक विजेत्यांना क्रीडा मंत्र्यांनी 75 लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना 50 लाख रुपये, कांस्य पदक विजेत्यांना 30 लाख रुपये, मिश्र सांघिक स्पर्धांमधल्या विजेत्यांना 22.5 लाख रुपये अशी घोषणाही केली होती. काल सगळ्यांना तर आपल्याला पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024च्या माहिती पाहिजे. त्याचं स्थान पॅरिस होतं, क्रीडा प्रकार 22 होते, ब्रीद वाक्य होतं गेम्स वाईड ओपन आणि शुभंकर होता फ्रिजेस टोप्या. फ्रिजियन टोप्या, हसणाऱ्या फ्रिजियन टोप्या, जे नेपोलियन बोनापार्टे वगैरेची लाल टोपी घालायचा तसल्या टोप्या याच्या या पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या पण शुभंकर होत्या. 8वा प्रश्न घ्या. INS अरिघात या पाणबुडी विषयी खालील विधाने अभ्यासा. अ ही देशाची द्वितीय अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. भारतीय नौदलाचे
भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम मधील शिप बिल्डिंग सेंटर इथे या पाणबुडीचं बांधकाम झाले आहे. क प्राचीन संस्कृत शब्द अरिघातचा अर्थ प्रामाणिक असा होतो. द INS अरिघात ही 90% स्वदेशी बनावटीची आहे. वरील पैकी कोणती विधाने योग्य आहेत? ऑप्शन 1 फक्त अ आणि ब, ऑप्शन 2 फक्त अ आणि क, ऑप्शन 3 फक्त ब आणि ब क ड, ऑप्शन 4 अ ब क ड. आपला वेळ इथं समाप्त होतोय आणि याचं उत्तर आहे ऑप्शन अ आणि ब. INS अरिघात आपल्याला माहिती पाहिजे 29 ऑगस्ट 2024 रोजी विशाखापट्टणम इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीमध्ये भारताची द्वितीय अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असणारी पाणबुडी ही INS अरिघात नावाची ती नौदलाच्या ताफ्यामध्ये सामील झाली, म्हणजे ती कमिशन करण्यात आली. हिला न्यूक्लिअर पॉवर्ड म्हणजे अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक मिसाईल म्हणजेच काय बरं तिच्यावर बॅलिस्टिक मिसाईल त्याच्यावर लॉन्च करता येतील अशी सबमरीन म्हणतात किंवा सब सरफेस बॅलिस्टिक न्यूक्लिअर असंही तिला म्हटलं जातं. SSBN देखील म्हटलं जातं. तर INS अरिघात ही आतापर्यंतची भारताची द्वितीय SSBN आहे. या अगोदर जर बघितलं तर INS अरिहंत ही ऑगस्ट 2016 मध्ये नौदलामध्ये सामील झाली होती. ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र धारक अशी पाणबुडी ही आहे. अरिहंत नंतर जर बघितलं तर आता अरिघात आलेली आहे. त्यानंतर INS अरिदमन येणार आहे आणि INS पुढची जी येणार आहे तिला S4 स्टार असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे की अरिहंत पाणबुडी जी आहे ती पहिली होती, त्यानंतर अरिघात आली आणि त्यानंतर काय आली बरं? यस, आणि त्यानंतर आलेली आहे ती म्हणजे त्यानंतर येणार आहे ती म्हणजे INS अरिदमन आणि मग S4. आता INS अरिघात बद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. जसं की अरिघात या शब्दाचा संस्कृत शब्दाचा अर्थ हा प्रामाणिकपणा नाही तर काय होतो? शत्रूंचा नाश करणारा असा होतो. त्यामुळे सी स्टेटमेंट चुकीचं आहे. विशाखापट्टणम मधल्या शिप बिल्डिंग सेंटर इथं या पाणबुडीचं बांधकाम झाले. बी स्टेटमेंट बरोबर आहे. या पाणबुडीचं विस्थापन क्षमता 6000 टन आहे आणि लांबी 111.6 मीटर आहे. 7 ब्लेड प्रोपेलर आहेत. प्रेशराइज वॉटर रिएक्टर, कारण का अणु पाणबुडी म्हणजे काय, त्याच्या आतमध्ये न्यूक्लिअर रिएक्टर असतो जो त्या पाणबुडीला कंटिन्युअस एनर्जी देत असतो. पृष्ठभागावर 12 ते 15 नॉट्स, पाण्याखाली गेल्यावर 24 नॉट अशा वेगाने ती जाते आणि 3500 किलोमीटर पेक्षा जास्त पल्ला असलेले 4 अणुसक्षम K4 SLBM म्हणजे जर बघितलं तर अशी क्षेपणास्त्र याच्यामध्ये आहेत. K4 अशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या पाणबुडीवर आहेत. 750 किलोमीटर पल्ला असणारी 12 K15 अशी क्षेपणास्त्र देखील इथं आहेत. काल सगळ्यांना. मग डी स्टेटमेंट जे आहे सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल जे आहेत ते K4 आणि K15 हे INS अरिघातवर आहे. आपलं डी स्टेटमेंट होतं की 90% स्वदेशी बनावटीचे आहे, तर नाही, 70% कॉम्पोनंट हे काय आहेत बरं? स्वदेशी आहेत. 90 नाही, किती? 70%. तुम्ही म्हणाल एवढं डिटेल MPSC ना अशाच प्रकारचा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे जर बघितलं तर 70% स्वदेशी कॉम्पोनंट आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे INS अरिघात बद्दल. त्यानंतर 9वा प्रश्न घ्या. गोपीचंद तोटापुरा यांच्याविषयी खालील विधान अभ्यासा. विधान आहे राकेश शर्मा यांच्या 1984च्या मोहिमेनंतर अंतराळामध्ये जाणारे ते द्वितीय भारतीय नागरिक ठरलेले आहेत. व स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे ते अंतरिक्षामध्ये गेले होते. वरील पैकी कोणती विधानं बरोबर आहेत? ऑप्शन 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 अ आणि ब दोन्ही, ऑप्शन 4 अ आणि ब दोन्ही नाही. आपला वेळ इथं समाप्त होतोय. इथं अ विधान बरोबर आहे मात्र ब विधान चुकीचं आहे. त्यामुळे बरोबर विधान फक्त अ हे त्याचं उत्तर आहे. राकेश शर्मा 1984 ला भारताचे पहिले नागरिक ठरले होते जे अंतराळामध्ये गेले होते. त्याच्यानंतर द्वितीय आहेत गोपीचंद तोटापुरा. आता जर बघितलं तर
स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन या अंतराळयानाद्वारे ते गेले होते का अंतरिक्षामध्ये पर्यटक म्हणून? तर स्पेसएक्सच्या नाही, तर अमेझॉनचे जे फाउंडर आहेत जेफ बेझोस, त्यांनी ब्लू ओरिजिन नावाची काय केलेली आहे बरं, कंपनी स्थापन केलेली आहे. आणि या ब्लू ओरिजिन द्वारे पर्यटकांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यात येतं आणि त्यासाठी न्यू शेफर्ड नावाचं रॉकेट त्यांनी तयार केलेलं आहे. न्यू शेफर्ड NS या रॉकेटद्वारे गोपीचंद तोटाकुरा हे गेले होते. काल सगळ्यांना तर आपल्याला माहिती पाहिजे भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक, इंडियाज फर्स्ट सिव्हिलियन स्पेस टुरिस्ट गोपीचंद तोटाकुरा हे 26 ऑगस्ट 2024 ला भारतामध्ये परतले होते. त्यांचं जंगी स्वागत झालं होतं. अमेझॉनचे जेफ बेझोस यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिनच्या न्यू शेफर्ड 25 या मोहिमेमध्ये ते सामील झाले होते. आपल्याला माहिती पाहिजे याद्वारे काय करण्यात येतं, ही जे रॉकेट्स आहेत कार्बन लाईनच्या म्हणजे जिथं अंतरिक्ष सुरू होतं त्या कार्बन लाईनच्या वर जातात, काही मिनिटं तिथं अंतरिक्ष बघतात आणि मग लगेच खाली येतात. अशा प्रकारे स्पेस टुरिझम होतं. भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक कोण आहेत? गोपीचंद तोटाकुरा हे आपल्याला माहिती हवेत. 10वा प्रश्न घ्या. चित्रपट उद्योगातील लैंगिक शोषण, लिंगभेद आणि महिलांवरील अत्याचार याबाबत के हेमा समितीने आपला अहवाल अलीकडे प्रसिद्ध केला. ही समिती कोणत्या राज्य सरकारने स्थापन केली होती? ऑप्शन 1 तामिळनाडू, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन 4 कर्नाटक. आपला वेळ इथं समाप्त होतोय. याचं उत्तर आहे ऑप्शन 2 केरळ. मल्याळम चित्रपट क्षेत्रामध्ये असं आढळून आलं की अनेक सारे जे पुरुष दिग्दर्शक, निर्माते, ऍक्टर यांनी काय केलेलं आहे, अनेक साऱ्या ऍक्ट्रेस किंवा ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिला ज्या काम करतायत त्यांचं लैंगिक शोषण किंवा शोषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याबाबत एन्क्वायरी करण्यासाठी, लैंगिक शोषण, लिंगभेद, महिलांची अमानुष वागणूक याबाबत एन्क्वायरी करण्यासाठी केरळ सरकारनं के हेमा समिती, ज्या केरळ उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश राहिलेल्या आहेत अशा के हेमा यांच्या अध्यक्षतेखालची समिती स्थापन केली होती. 2017 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी आता अलीकडे हा अहवाल दिला आहे. आपल्याला माहिती आहे #MeToo मुवमेंट, ठीक आहे. तर अशाच प्रकारे एंटरटेनमेंट मीडिया या क्षेत्रामध्ये जे महिलांवर अत्याचार होत होते त्याबाबत महिलांनी आवाज उठवला होता, त्या चळवळीला #MeToo मुवमेंट म्हणतात. तशाच प्रकारची एक जर बघितलं तर गोष्ट म्हणजे मल्याळम चित्रपट क्षेत्रामध्ये दिसत होती. त्याबाबत या कमिटीनं काही शिफारसी दिलेल्या आहेत. ओके, तर हे होते आजचे प्रश्न. या प्रश्नांची PDF मिळवण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा आणि आपलं श्रीकांत साठे परिक्रमा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर या PDF सोबत दररोज काही प्रश्नही तुम्हाला सोडवता येतील. तसंच आपलं बीइंग ऍस्पिरंट हे ऍप डाउनलोड करा. इथं QR कोड आहे, तो कोड स्कॅन करा किंवा तुमचे काही अडचणी असतील तर या नंबरवर कॉल करूनही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. या सर्व जे आतापर्यंत झालेले आहेत लेक्चर्स, अगदी मी शोधून चांगले प्रश्न काढलेले आहेत जेणेकरून ते तुम्हाला एक्झाम मध्ये उपयोगात येतील. तर झालेले सर्व 8 भाग आजचा पकडून हे सर्वांनी काय करा, अगदी मी कमी वेळामध्ये घेतोय कारण का आता जशी परीक्षा जवळ येईल तुमचा वेळ तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे अर्धा तासामध्ये तुम्हाला असे 10 प्रश्न चांगले कव्हर करता येतात. तो प्रश्न एका अँगलनं जरी विचारला असेल तरी नंतर मी जे डिस्कशन करतो त्यामध्ये 2-3 प्रश्न आणि कव्हर होतात. त्यामुळे हे डिस्कशन करा, फक्त प्रश्न बघून उत्तर बघून सोडू नका. हे डिस्कशनच्या माध्यमातून तुम्हाला एंटायर ती चालू घडाव जी काही करंट अफेअर आहे ते आपण काय करतोय इथे एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, तर अशाच लेक्चर्स जे आपले होत आहेत त्याला लाईव्ह जॉईन व्हा, प्रश्न सोडवा, एक्झाम हॉल सारखं फिलिंग मनामध्ये आणा आणि हे प्रश्न सोडवा. तरच तुम्हाला या सर्व प्रश्नांचा एक्झाम मध्ये उपयोग होईल. भेटूया उद्या संध्याकाळी 6:30 वाजता पुन्हा नव्या प्रश्नांसह. धन्यवाद.